आज क्लिनिकमध्ये एक सून तिच्या सासूला घेऊन आली. मला छान वाटलं की सून सासूची काळजी घेतीये. सासू बिचारी गुडघेदुखीने हतबल. त्या ट्रीटमेंटला गेल्या आणि मग सुनेची सासूबद्दल तक्रार चालू. त्यांचं मन मोकळं होतंय म्हणून मी 5 मिनिट ऐकून घेतलं आणि थोड्या वेळाने सासूशी बोललो. त्यानंतर कळलं की त्या शारीरिक त्रासापेक्षा मनाने जास्त खचल्या होत्या. बोलता बोलता त्या अचानक शांत झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझं बोलणं सुनेला कटकट वाटतं. चिडल्यावर म्हणते आपण वेगळं राहू. मुलगा म्हणतो बायकोला काय बोलू नको. ऐकून मी निराश झालो. मनात विचार आला, सुनेलाही एक मुलगा आहे, त्याचंही कधीतरी लग्न होईल. आणि निसर्गाचा नियम आहे, आपण जे पेरतो तेच उगवतं. उतारवयात शरीर थकतं, वेदना होतात. त्यामुळे वयस्कर लोकांची कधी कधी चिडचिड होऊ शकते, पण दुर्दैवाने अनेक सुना त्यांना समजून घेत नाही. माझं स्पष्ट मत आहे की सुनांच्या माहेरच्यांनी पण लग्नानंतर मुलीच्या संसारात लुडबुड करू नये. कधी कधी भांड्याला भांडं लागतंच. क्वचित प्रसंगी काही कटू प्रसंग पण येतात, पण मुली ऍडजस्ट होतात. हा निसर्गाचा नियम आहे. जर सगळे असेच वागले तर उद्या कुटुंब पद्धतीच धोक्यात येईल. नीट विचार करा. वेदनामुक्त गुडघ्यांसाठी एकदा जीवन ऊर्जेला नक्की भेट द्या. जीवन ऊर्जा म्हणजे आपल्या आनंदी जीवनाची सुरुवात.